नमस्कार बंधूंनो, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा. बंधूंनो, आज आपण नवी मुंबईतील शिरवणे या गावात आलेलो आहोत. या गावामध्ये तसेच जुईनगर या गावापासनं अगदी जवळ असलेले स्वयंभू गणेश मंदिर. हे गणेश मंदिर फार पुरातन आहे, परंतु याचा जीर्णोद्धार हा अलीकडच्या काळामध्ये केलेला आहे. नेरूळ, जुईनगर तसेच नवी मुंबईमध्ये अनेक जुनी पुरातन मंदिरं आहेत. सध्या ती जीर्णोद्धारित करण्यात आलेली आहेत. स्थानिक गावकरी, रहिवासी तसेच गावांनी येथील भक्तीचा वारसा हा जपलेला आहे. पुरातन हिंदू संस्कृती तसेच वारकरी संप्रदाय हा परंपरेनुसार प्रत्येक घरोघरी या ठिकाणी जपल्याचे आपल्याला लक्षात येईल. नवी मुंबई या भागामध्ये अनेक सुंदर सुंदर मंदिरे आहेत. तशीच ती पुरातन, त्याचप्रमाणे अतिशय कलात्मक रचना केलेली अशी मंदिरे आहेत. येथील प्रत्येक गावामध्ये गावदेवी माता मंदिर, त्याचप्रमाणे शिवमंदिर, गणेश मंदिर, शनिदेवता मंदिर, नागदेवता, हनुमान मंदिर, राम मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर अशी अनेक मंदिरं आपल्याला पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी गाव आहे त्या ठिकाणी एखादे तलाव आहे आणि तलावाच्या बाजूलाच सुंदर असं मंदिर आहे. अशी रचना येथील गावांची आहे. सध्याच्या आधुनिक काळाच्या युगामध्ये येथील गावे देखील आधुनिक झालेली आहेत. त्यामुळे येथील गावांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. स्वयंभू श्री गणेश मंदिर शिरवणे गावापासून अगदी जवळच आहे. आपण जर ट्रेननी येत जात असाल, हार्बर लाईनच्या मार्गावरती नेरूळ आणि जुईनगर या स्थानकाच्या बरोबर मध्ये असलेले हे मंदिर आपल्याला ट्रेनमधून देखील दिसते. या मंदिराकडे दर्शनासाठी आपल्याला येणे झाल्यास आपण नेरूळ किंवा जुईनगर या हार्बर रेल्वे स्थानकापासून केवळ 10 मिनिटे चालल्यानंतर या मंदिरापाशी आपण पोहोचू शकतो. या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती ही पूर्वीच्या काळी एका शेतामध्ये सापडल्याचे सांगितले जाते. ज्याप्रमाणे एखाद्या भक्ताला दृष्टांत होतो, त्याप्रमाणे ही मूर्ती सापडल्या असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. त्याच ठिकाणी मूर्तीची स्थापना करून तेथे एक छोटेसे मंदिर बांधून भक्तमंडळी ह्या मूर्तीचे पूजन हे नित्यनियमाने करीत आलेले आहे. या मंदिराच्या पायाभरणी तसेच भूमिपूजन हे 2004 साली करण्यात आले. त्याच्यानंतर या मंदिराचा सुंदर असा जीर्णोद्धार हा 2010 पर्यंत पूर्ण झाला. या मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अशा स्थापत्यकलेचा आविष्कार असल्याचे आपल्याला लक्षात येईल. या मंदिराच्या सभोवताली असलेली निसर्गसंपदा, त्याचप्रमाणे सुंदर असा तलाव या मंदिराच्या सुंदरतेमध्ये अधिकच भर टाकत आहे. मंदिरामध्ये भक्तमंडळीची नियमितच गर्दी असते. खास करून मंगळवारी तसेच श्रावण मासामध्ये गणेश चतुर्थी तसेच श्री गणेश जयंती माघ महिन्यातील येणारी या ठिकाणी मोठा उत्सव असतो. पंचक्रोशीतील तसेच अनेक भक्तमंडळी या मंदिरात दर्शनासाठी भेट देत असतात. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून गाभाऱ्याकडे जाण्यासाठी एक वाट आहे, तर दुसरी वाट उतरण्यासाठी आहे. सुंदर अशी रंगरंगोटी आपल्याला केल्याची लक्षात येईल. तसेच आतमध्ये कलाकुसर नवीन पद्धतीची असली तरी त्याचा साज मात्र जुनाच असल्याचे आपल्याला लक्षात येईल. बरंच बांधकाम हे दगडामध्ये केल्याचे भासते. मंदिराची रंगसंगती अतिशय आकर्षक आणि सुंदर आहे. मंदिराचा गाभारा हा खूपच छान आहे. मंदिरात असलेली मूर्ती ही आपले मन प्रसन्न करून टाकते. मंदिराचा कळस हा घुमटाकार आणि सुंदर कलाकारीने नटलेला आहे. पूर्ण गाभारा हा सोनेरी असल्यामुळे मंदिरामध्ये एक वेगळंच प्रसन्न रूप तसेच प्रकाशित रूप आपल्याला पाहावयास मिळते. डाव्या आणि उजव्या बाजूने असलेला प्रकाश या मंदिरामध्ये मूर्तीला अगदी तेजोमय करून टाकतो. मंदिरातील मूर्ती ही मत्स्य सिंहासनावरती स्थानापन्न झाल्याचे आपल्याला लक्षात येते. अशा प्रकारचे सिंहासन हे खूपच कमी आपल्याला पाहावयास मिळेल.
आणि हे सिंहासन चांदीचे बनविण्यात आलेले आहे. या मंदिरावरील छत्र हे देखील चांदीचे आहे असे लक्षात येईल. या सिंहासनाची नकाशी अतिशय सुंदर आणि सुबक बनविण्यात आलेली आहे. मंदिराचा गाभारा हा सुवर्ण कमानींनी तसेच नकाशींनी हा सजवण्यात आलेला आहे. त्या मधोमध असलेले चांदीचे सिंहासन हे अजूनच मूर्तीला आकर्षक करून टाकते. याच ठिकाणी असलेली सुंदर मोठी समई हे देखील आपले लक्ष वेधून घेते. या मूर्तीकडे आपण पाहत असल्यानंतर आपल्याला जाणवते ही मूर्ती आपल्याकडे अगदी निरखून पाहत आहे. या गणपती बाप्पाचे लक्ष हे आपल्यावर आहे असे आपल्याला ध्यानात येईल. हे मंदिर शहरापासून अगदी जवळ असल्यामुळे आजूबाजूची गडबड, गोंधळ किंवा कोलाहल जरी असला तरी आपल्याला ते जाणवत नाही. मंदिरात बसल्यानंतर आपल्याला भक्तिमय वातावरण असल्याचे लक्षात येईल. ज्याप्रमाणे मंदिराची सजावट ही उत्कृष्ट आहे, मंदिराच्या गाभाऱ्याची सजावट ही उत्कृष्ट आणि सुंदर आहे, त्याचप्रमाणे या मंदिराला लावण्यात आलेले दरवाजे हे कलाकुसरीने नटलेले आहेत. या दरवाजांची कलाकुसर ही आपल्याला अतिशय सुंदर आणि खूपच छान केल्याचे लक्षात येईल. मुख्य गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या समोर एक छोटीशी सुंदर पितळेतील मूर्ती आहे. नियमित पूजे अर्चेसाठी भक्तगण या मूर्तीचे पूजन करीत असतात. या मंदिराचा गाभारा हा सर्व बाजूनी मोकळा असल्याचे आपल्याला लक्षात येईल. गणपती बाप्पाचे दर्शन हे चहूबाजूने दर्शन घेता येईल अशा प्रकारची रचना या गाभाऱ्याची करण्यात आल्याचे लक्षात येईल. मंदिराचा चहूबाजूचा जो सभामंडप आहे तो अतिशय मोठा आहे आणि या ठिकाणी ध्यानधारणेसाठी अनेक भक्तमंडळी येत असतात. मंदिराच्या गाभाऱ्यासमोर फरशीवरती सुंदर अशी नकाशी काढण्यात आलेली आहे. एक प्रकारची रांगोळी या लादांच्या मार्फत बनविल्याचे लक्षात येते. गणपती बाप्पाचे भक्त मूषक समोरच आहेत आणि हातामध्ये त्यांच्यात खाद्यपदार्थ आहे. मूषकाची मूर्ती ही सुंदर, सुबक आणि आकर्षक अशी बनविण्यात आलेली आहे. मंदिराचा गाभारा हा उंच असल्यामुळे जवळपास पहिल्या मजल्यापर्यंत त्याची उंची असल्यामुळे याच्या आजूबाजूचा जो सुंदर परिसर आपल्याला दृष्टीपथास येतो. जवळच असलेली हार्बर लाईन, त्याच्यावरून जाणाऱ्या ट्रेन्स, त्याचप्रमाणे समोर असलेले तलाव, तसेच छान आणि सुंदर बांधलेला दीपस्तंभ आपले लक्ष वेधून घेतो. हे समोर असलेले उद्यान हे अतिशय सुंदर आहे. त्या समोरच असलेला तलाव हे आपले लक्ष वेधून घेतो. मन मोहून टाकणारे असं सौंदर्य आपल्याला पाहावयास मिळते. या तलावाच्या समोरच्या बाजूने मंदिराचं दृश्य हे खूपच छान दिसते. दुरून दिसणारं मंदिर अतिशय सुंदर आणि मन मोहून टाकणारं आहे. तर बंधूंनो, हे मंदिर पाहण्यासाठी आपण जरूर या मंदिराला भेट द्या. अगदी जवळ असलेल्या या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला जुईनगर स्टेशनपासून रिक्षा किंवा चालत देखील आपल्याला पोहोचता येईल. हा व्हिडिओ आपल्याला केवळ आपल्या हिंदू देवदेवता, सुंदर सुंदर मंदिरे ही आपल्यापर्यंत माहीत पडावीत यासाठी बनविण्यात आलेला आहे. दिलेल्या माहितीमध्ये काही चुका किंवा त्रुटी असतील तर त्याबद्दल क्षमस्व. आपल्या हिंदू परंपरा, त्याचप्रमाणे आपले हिंदू रीतिरिवाज, हिंदू सण हे आपण जपणे ही सध्या काळाची गरज आहे. आपले गडकिल्ले, सुंदर सुंदर मंदिरे, त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी केरकचरा करणे आपण टाळणे आवश्यक आहे. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.